मध्ये बैठक केली अध्यक्ष साहेब. सकाळी लोणारमध्ये बैठक केली आणि बैठकीवरून इकडे येतो. तर बैठकीवरून इकडे येत असताना गावातल्या लोकांना कळलं की या रूटनं जाणार आहे. तर प्रत्येक गावामधली माणसं रस्त्यावर आली. बघा ते एक देऊळगाव वायसा म्हणून गाव आहे. त्या गावामधल्या तरुणांनी पहिल्यांदा आम्हाला भगवान बाबांच्या मंदिरात नेलं. पुन्हा तिथल्या लोकांनी आम्हाला संत सेवालालांच्या मंदिरात नेलं. परत तिथल्या लोकांनी आम्हाला गोरोबा मंदिरामध्ये नेलं. आणि एक 15-20 मिनिटांमध्ये एवढी माणसं जमली, आम्हालाच काही कळलं नाही. वकील साहेब, खरं तर आपल्याला वेळ कमी पडला. आपण जर पब्लिकमध्ये जायचं ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडेल. प्रश्न असा आहे, प्रत्येक पब्लिकाच्या मनामधली ही जी भावना आहे, ही चीड आहे, आपलं आरक्षण गेल्याची, आपल्याला डावलल्याची, आपल्या बाजूने कोण बोलत नाही, ही भावना प्रचंड आहे. पण या सगळ्या लोकांना एकत्रित करून आपण मुंबईला घेऊन जाऊ शकत नाही. कारण आपण कुठले पुढारी नाही. आपल्या मागे कोण आमदार, खासदार, मंत्री, म्हणजे ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण गोळा करू शकत नाही. पण इथं जे तुम्ही हिंगोलीमध्ये आता ज्या संख्येने इथं उपस्थित बांधव आहात, ओबीसी बांधव आहात, सराफ साहेब तुम्ही तर माझे नगराध्यक्ष आहात आणि या कार्यक्रमाला पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पदावरचा एक जबाबदार पदाधिकारी आलाय. जरा मॉरल वाटतं, आमचं ताकद वाटते. आणि खऱ्या अर्थानं आता या विचार मंचावरती सर्वजण मान्यवर उपस्थित आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही. माझ्या अगोदर कुठे साहेबांनी मनोगत व्यक्त केलं, खोकरे साहेबांनी मनोगत व्यक्त केलं. सर्व म्हणजे जबाबदार मंडळी आहेत. मी कुणाचं नाव घेतलं नाही घेतलं तरी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी तुमच्या गावापासून किती किलोमीटर माझं गाव आहे मी काही काढलं नाही कधी, पण मी रात्रभर प्रवास करून मी इकडे आलोय. आणि माझी तुम्हाला एकच विनंती आहे की आपलं आरक्षण गेलंय का. मी संवाद साधणार आहे तुमच्याशी, भाषण नाही करणार, पण आवाजच येत नाही. खरं तर हिंगोली जिल्हा हा, बघा मी काय अतिशयोक्त बोलतोय का तुम्हीच मला सांगा, हिंगोली जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही. मी असंच बोलत नाही. हिंगोली जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही. हे बघा, कारण या हिंगोली जिल्ह्यामध्ये खासदार पदावर राहिलेले ऍडव्होकेट उत्तमराव राठोड, याच हिंगोली जिल्ह्यामध्ये खासदार पदावर राहिलेले स्वर्गीय ऍडव्होकेट राजीवजी सातव, याच हिंगोली जिल्ह्यामध्ये 20 वर्ष आमदार राहिलेले कळमनुरीचे विठ्ठलरावजी नाईक, याच हिंगोली जिल्ह्यामध्ये ऍडव्होकेट रणजिताई सातव आहेत. त्याचबरोबर नेहमी संघर्ष करत राहिलेले, कधी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून, कधी भाजपच्या माध्यमातून संघर्ष करत आहे. यश अपयश नंतरची गोष्ट, कारण इतिहास हा संघर्ष करणाऱ्या माणसांचा लिहिला आहे. माधवरावजी नाईक आहे, अजून खूप माणसं आहेत. ओबीसी मध्ये मी नावं घेतली एवढीच नाही, संघर्ष करणारे अनेक होते आहेत. पण हिंगोली म्हणलं, कळमनुरी म्हणलं की आपली माणसं वाटतात. माणसं विजयंती मधले आहेत, माणसं ओबीसी मधले आहेत. पण ओबीसीच्या बाजूने राहणारा जिल्हा असा माझा आजपर्यंतचा समज आहे. पण हा समज आत्ताच माझ्या अगोदर कुणीतरी मनोगत व्यक्त केलं. 16 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत तिथं. या 16 पैकी किती आता ओबीसी निवडून येतात तिथं? मूळ ओबीसी 16 आले, 2 येतात. 16 ओबीसीच्या जागा आहेत. आता 0 येते. आता अपवाद 2 येऊ शकतात, कारण गावाच्या गाव तुमची असतील. पडणारा बी तुमचाच असेल आणि येणारा बी तुमचाच असेल, म्हणून त्या 2 येतील. पण परिस्थिती अशीच पश्चिम महाराष्ट्रात आहे, अशीच परिस्थिती मराठवाड्यात आहे. आम्ही आरक्षण गेलंय, आरक्षण तुमचं हिसकावून घेतलंय, आरक्षण तुमचं बेकायदा घेतलंय. आरक्षण हे संविधानाला मान्य नाही, आरक्षण हे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. तुम्ही मागास आहात हे सिद्ध करू शकत नाही. गायकवाड आयोगानं यांना समितीनं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, सुप्रीम कोर्टानं नाकारलं. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास असू शकत नाही.
महाराष्ट्राचा गेल्या 200, 400, 500 वर्षाचा इतिहास जरी काढला तरी तुमचं लिटरेचर, तुमचं साहित्य, तुमचा इतिहास हा सामाजिक मागासांचा नाही. आता मी तुम्हाला काही संवादच साधणार आहे, कारण भाषण करायचं म्हणलं तर 1 तास मला बोलावं लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. ध्यान देऊ नये का? सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही असं समजू नका ओबीसी तिथं नाही. हा महाराष्ट्र खरंच यांच्या बापाची जागिरी नाही. मी खूप वास्तव आणि परखड तुमच्या समोर बोलतोय. सातारा जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ज्या साताऱ्याकडे पाहिलं जातं, त्या सातारा जिल्ह्यामध्ये एकटा धनगर समाज, मी बाकीचे समाज तर घेतोच, तुम्ही मला जातीवर बोलतोय की काय, एकटा धनगर समाज फलटणमध्ये लाखाच्या वर आहे, मानखटावमध्ये लाखाच्या वर आहे. हे लाईव्ह आहे, खोटं बोलायचं काहीच कारण नाही. कुणीही कधी माहिती घ्या. पारगाव खंडाळ्यामध्ये लाखाच्या आसपास आहे, वाईमध्ये. राहिला कुठे तुम्ही? आता मला सांगा, गावगाड्यातला ओबीसी, विजयंती, भटक्या विमुक्त जाती जमातीची जर संख्या काढली तर अख्खा महाराष्ट्र तुमचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमचं आरक्षण जात असताना तुम्ही ब्र शब्द बोलायला तयार नाही. ब्र शब्द तुम्ही म्हणताय ओबीसी आमचा डीएनए, पण तुमचा डीएनए ओबीसी नाही, तर तुमचा डीएनए आता कारखानदार, वतनदार, जागीरदार हे आहे. कारण आज रोजी आमचं आरक्षण गेलं तर ते सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद होतं ओबीसीला. ध्यान देऊ नाही का? ओबीसीला जिल्हा परिषद अध्यक्षपद असताना ओपनच्या जागेवर निवडून आलेल्या आमदाराच्या पत्नीनं, ओपनच्या जागेवर निवडून आलेल्या, म्हणजे तिथं ओबीसीचे पण एक 5-6 लोक निवडून आलेत. काही माळी समाजाचे, काही धनगर समाजाचे, काही भटक्यामध्ये, विजयंतीमध्ये वडार वगैरे समाजाचे. या माणसानं सांगितलं तयारीत राहा, उद्या तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद घ्यायचंय. अरे प्रत्येक जण नटून थटून देव, धर्म, कुळदैवत अक्षरशः नटून थटून बसला होता आपला ओबीसी, की आता आपल्याला अध्यक्षपद मिळणार आहे उद्या. लॉटरी काढून देऊ द्या, नाहीतर काय करून देऊ द्या, पण आपल्या 5-6 पैकी एक जण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे. पण नाही झाला. आमदाराच्या पत्नीनं 11:30 वाजता ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं. ओबीसीचं सर्टिफिकेट नव्हतं त्यांच्याकडं. 11:30 वाजता ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं आणि 1:30 वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्या झाल्या. राहिले तुमचं आरक्षण. ओबीसीची संख्या त्या सातारा जिल्ह्यात जर बघायची म्हटलं तर 60 ते 70% ओबीसीची संख्या. खूप जबाबदारीनं बोलतोय, कारण तुम्हाला खोटं बोलून टाळ्या मिळवता येतील, कुणाला तर शिव्या देऊन अजून टाळ्या मिळवता येतील. शिव्या द्यायच्या नाही, खोटं बोलायचं नाही. त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तीच गोष्ट दौंडच्या नगराध्यक्षपदाची, तीच गोष्ट पिंपरी चिंचवडच्या महापौर पदाची, तीच गोष्ट फलटणच्या पंचायत समिती सभापती पदाची, तीच गोष्ट कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकमांची. म्हणजे गावगाड्यामध्ये ओबीसीला जे आरक्षण दिलंय, कुठेतरी एखादा सरपंच, कुठेतरी एखादा सभापती, कुठेतरी एखादा झेडपी मेंबर, कुठेतरी एखादा नगराध्यक्ष, कुठेतरी एखादा महापौर ओबीसीचा फायदा लागला होता. ते आरक्षण आज रोजी तुमचं संपलेलं आहे. आता काही माणसं म्हणतील तुम्ही राजकारणावर बोलताय का? शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये तर याच्याहून वाईट परिस्थिती आहे. आता मी शिक्षक नोकर भरतीवर बोलणार नाही, काय तुमचं हाल चालू आहे. मी तलाठी भरतीवर बोलणार नाही, पोलीस भरतीवर तर अजिबात बोलणार नाही, कारण तिथं तुम्ही संपलाय. तुम्हाला सांगायचं, आज रोजी ओबीसीचं शिक्षण नोकऱ्यामध्ये तर आरक्षण कधीच संपलंय. 1-2 आठवड्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मी एका आमदाराला हरामखोर आमदार म्हणतो. उगाच म्हणलं नाही, मला शिवाय द्यायचं नव्हतं. मनोज दादा हरामखोर असं म्हणण्याचं त्याचं कारण असं होतं, प्रसाद लाड नावाचा वरिष्ठ सभागृहातला आमदार त्या मनोज दारांगेला
समजावून सांगायला जात होता, आरक्षणाचं धोरण ठरवायला जात होता. आणि याच हरामखोर प्रसाद लाडच्या कंपनीनं, त्याच्या 10 कंपन्या, 10 कंपन्या, त्या कंपन्या कसल्या आहेत ते सांगतो. परत तुम्ही म्हणताल त्याला बिझनेस असेल, मग 1 लाख नोकऱ्या असतील. त्याने काही कुठलं प्रोडक्शन नाही, त्याचं कुठलं शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग नाही. तर त्याचा उद्योग काय आहे सांगू का? महाराष्ट्रामधली जी वेगवेगळी खाती आहे शासनामधली, ग्रामविकास, समाज कल्याण, शिक्षण खाते, म्हणजे सगळी खाती, तर या सगळ्या खात्यामधल्या 1 लाख नोकऱ्या, नोकर भरती होत नाही, नोकर भरती होत नाही, प्रलंबित नोकर भरती होत नाही, प्रलंबित नोकर भरती होत नाही. का होत नाही? कारण त्या प्रसाद लाडच्या कंपनीला 1 लाख नोकऱ्या शासनाने दिले. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ते मॅन सप्लाय करणार, लेबर सप्लाय करणार, आणि मग त्या नोकरदारांचा 25,000 पासून 1.25 लाखापर्यंत पगार. म्हणजे कोण क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. तिथं त्या प्रसाद लाडची जी कंपनी, त्या कंपनीत तिथं कुठं प्रॉव्हिडंट फंड भरला जात असेल का? तिथं आरक्षण पाळलं जात असेल का? तिथं एसटीला जागा किती सुटल्या असं धोरण राबवलं जात असेल का? तिथं एसटीला जागा मिळत असतील का? तिथं ओबीसीला जागा मिळत असतील का? तिथं विजयंती मध्ये अ ब क ड ला जागा मिळत असेल का? आणि मग 1 लाख नोकऱ्या जर प्रसाद लाडची कंपनी, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज, आणि त्याला परत 12% सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट देतं, मग लाखो करोडो रुपयांचा निधी जर प्रसाद लाडच्या कंपनीतनं जात असेल तर तुम्हाला आम्हाला नोकरी लागेल का? याचं उत्तर तुम्ही आम्ही आता तुमच्या आमच्या मनाला विचारायचं आहे. मग आता हे परत तुम्ही म्हणाल की आपल्या पोराला, आपल्यातलं जो 150 नाही, 150 शाळा म्हणतात, आपल्यातलं ओबीसीतलं, हाके सर आपल्या लेकरा बाळांना आरक्षण आहे, तर मग त्यांच्या लेकरा बाळाला का आरक्षण होत नाही? काय आपल्या लेकरा बाळांना आरक्षण आहे, तर मग गोरगरिबाच्या लेकराला आरक्षण मिळलं पाहिजे. अरे मिळलं पाहिजे ना, कोण नाही म्हणतोय? लक्ष्मण हाके नाही म्हणतोय? आम्ही विरोध केलाय कधी? नाही विरोध केला. हा प्रश्न महाराष्ट्रातला नव्हता, हा प्रश्न भारत देशातला आहे. जाटांना ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे होतं, गुर्जरांना ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे होतं, पाटीदारांना ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे होतं. मग नरेंद्र मोदी साहेबांनी विचार केला की आता जो समाज आरक्षणामध्ये नाही पण आर्थिक दृष्ट्या गरीब आहे, त्या समाजाला सुद्धा आरक्षण द्यायचं. गोखले साहेब 103वी घटना दुरुस्ती झाली आणि EWS, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, मेजर साहेब, आर्थिक मागासांचं आरक्षण. घटनेमध्ये अहो गरिबी आलेली गेली म्हणून आरक्षण नाही. आरक्षण हे इथल्या व्यवस्थेमधल्या लोकांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं नाही, त्यांना त्यांच्या जातीवरनं हिणवलं गेलं, त्यांच्या जातीवरनं डावललं गेलं, म्हणून त्याला नेहमी निर्णय प्रक्रियेच्या बाहेर ठेवलं. ज्या लोकांचं प्रतिनिधित्व, ज्या लोकांचा निर्णय प्रक्रियेमधला सहभाग, म्हणून आरक्षण आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण दिलंय. पण तरी मनोज दादाच्या बालहट्टामुळं काय म्हणतो तो, आमच्या लेकरा बाळांना, आमच्या लेकरा बाळांना, आमच्या लेकरा बाळांना, आणि दिलं नाही EWS, नको आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी SCBCचं आरक्षण दिलं महाराष्ट्रात 10%, एका जातीला 10%. ते सुद्धा आमच्या मनोज दादाला नको आहे. तर यांना आरक्षण कुठलं पाहिजे? OBC, अदर बॅकवर्ड क्लासेस, हिंदी मध्ये पिछडा वर्ग. का म्हणलं पिछडा वर्ग तुम्हाला मला? की यांचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये नाही. आता तुम्ही सांगितली ती स्टोरी. यांचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये नाही, यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये नाही. म्हणून मग यांचं प्रतिनिधित्व तयार व्हायचं असेल तर पंचायत राजमध्ये यांना राखीव जागा दिल्या
पाहिजे. मग पंचायत राज म्हणजे लोकशाहीचा पान आहे. तुमचं नेतृत्व जर पंचायत राज मध्ये तयार नाही झालं तर तुमची माणसं आमदार खासदार होतील का दादा? हो, नाही होणार. जर तुमचे आमदार खासदार नाही झाले तर त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जाईल का? तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण जात असताना या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल, एकही आमदार, एकही खासदार शरदचंद्र पवारांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, अशोकराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि राधाकृष्ण विखे पाटील, राधाकृष्णाचं तर नाव घ्यायचं लायकीच नाही. ते का लायकीचं नाही ते सांगतो. माझी त्याची काही दुश्मनी नाही. परत म्हणचाल आयला ही वैयक्तिक टीका करते. या राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतःच्या बायकोचा ओबीसीचा दाखला काढलाय आणि तो दाखला घेऊन ओबीसीची जागा ढापल्या. त्या राधाकृष्ण विखे काय त्याच्यावर सामाजिक दुजाभाव झाला सर्व या विखे पाटलाच्या घराण्याबरोबर? सांगा बरं दादा. त्यानं ओबीसीचा दाखला काढलाय, ओबीसीचं पद दाबलंय. मग पुढाऱ्यांची जर नावं आणि परत माणसं म्हणतील काय कुठून लढाई करावी? शिक्षणावर करावी, पंचायतराजच्या आरक्षणावर करावी, नोकऱ्यावर करावी, गावगाड्यातल्या 18 पगड जाती. तुम्ही अज्ञान आहात, तुमच्यामध्ये एकी नाही, तुम्ही संख्या दाखवू शकत नाही, म्हणून तुमच्या बाजूने या महाराष्ट्रातला एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही. प्रचंड खेदानं आणि दुःखानं मी तुमच्या समोर माझी भावना व्यक्त करतोय. आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे हयात असायला हवे होते. आज जर ते हयात असते तर शरदचंद्रजी पवारांना म्हटले असते, पवार साहेब पुढे या, पृथ्वीराज बाबा तुम्ही काँग्रेसतर्फे पुढे या, अशोकराव चव्हाण तुम्ही तुमच्या पक्षातर्फे पुढे या, आपण एकत्र बसूया आणि महाराष्ट्रामध्ये जी ही सामाजिक दुही निर्माण झाली, अरे हे ओबीसीचं आरक्षण, अरे हे गावगाड्यातल्या सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, भटक्या विमुक्त जाती जमातींचं आरक्षण आहे. अरे तुम्ही तालेबार मंडळी, तुम्ही कारखानदार मंडळी, गावातली वतनदार जागीरदार, मान सन्मान इज्जत, अरे गावच्या गाव पांढरीमध्ये उपजाऊ जमीन ज्याच्या मालकीची, वाड्याचा वाडा आणि वाड्याचा बुरुज ज्याच्या मालकीचा, तुम्ही कसं मागास असू शकाल? आणि बरं तुमच्याकडे जरी असं काही म्हणला आणि तुम्ही जर ओबीसी मध्ये आला तर तुमच्या ताकदीपुढं आमच्या गावगाड्यामधला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परी गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी बेलदार, आमचा कुरमुड्या जोशी, आमचा वासुदेव, आमचा गावगाड्यातला पालपारधी फासेपारधी राजपारधी, आमचा मर्याईवाला, अरे ही माणसं तुमच्या वतनदारांच्या स्पर्धेत टिकतील का? होय, मी सांगतोय, महाराष्ट्राला बोलून सांगतोय, ओबीसीचं आरक्षण संपलंय, भटक्याचं आरक्षण संपलंय. कारण आता ओबीसीच्या रकान्यामध्ये इथून पुढं मराठा कुणबी दिसणार. पुण्याच्या जवळ उरळी देवाची फुसुंगी नावाची एक नगर परिषद अस्तित्वात आली. त्या नगर परिषदेमध्ये 9 ओबीसीच्या जागा राखीव होत्या. त्या 9च्या 9 जागा मराठा कुणबींनी घेतल्या. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही 22,20,577 प्रमाणपत्र वाटली. 22 लाख आणि अजून वाटायची आहे. आणि आता प्रॉब्लेम काय झालाय की जी प्रमाणपत्र घेऊन गडी जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य झाले, नगरसेवक झाले, बघा त्या मुंबईच्या कोणतरी माझे महापौर कोणतरी विशाखा राऊत वगैरे, तिचं प्रमाणपत्र रद्द झालं, तिचं पद गेलं. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाही, आमच्या परभणी जिल्ह्यामधल्या काही प्रमाणपत्र रद्द झाली. जिथं प्रमाणपत्र चॅलेंज झाले तिथं म्हणून दादानं काल परवा दौरा केलाय. मी आहे बघतोच तुमचं प्रमाणपत्र कोण रद्द करताय. मग चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची बॉडी शेमिंग केलं. रंगावरनं वर्णावरनं दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, कोण बोलावं
एका अनपढ चौथी नापास माणसानं अरे महाराष्ट्राचं राजकारण कधी ठाकरे बोलले, कधी आत्रे बोलले, रोखोक बोलले, पण तुझ्यासारखं बदमाशगिरीचं बोललं नाही बोलले कधी. या माणसानं महाराष्ट्रामधला माणसात माणूस ठेवला नाही. मराठा समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चे काढले, त्या मोर्चामध्ये ओबीसी बांधवांचा सगळ्यात मोठा सहभाग होता. तुम्ही म्हणत होता ओबीसीच्या ताटाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, पण मनोज जरांगे म्हणला आम्हाला 10% नको, आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण द्या. मुख्यमंत्री महोदय, हा इन्साफ आहे? सुप्रीम कोर्टानं सांगितलंय मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास असू शकत नाही. कुणबी आणि मराठा एक समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मार्ला पल्लेंचं जजमेंट आहे, केस लॉ आहे. आयोग, बाळसराफ आयोग, बापट आयोग, खत्री आयोग, या आयोगाने मराठा समाजाला ओबीसीत घालण्यास नकार दिला, त्यांचं सामाजिक मागासलेपण नाकारलं. मग एक गायकवाड आयोग महाराष्ट्रात आला. अध्यक्ष गायकवाड मराठा, सचिव देशमुख मराठा आणि 8 पैकी 6 सदस्य मराठा. म्हणजे 11च्या कोरम मध्ये मराठी किती झाले? अध्यक्ष, सचिव, 6 सदस्य, 8 आणि 2 सदस्य कोणतरी नावाला आपले ठेवले होते. आयोग ओबीसीचा 11 पैकी 8 सदस्य मराठा. आणि हे सगळं असून न्यायमूर्ती मोरे त्याची पुन्हा अशी बदली झाली, ती कुठं तिकडे वरिष्ठालाच टाकलं वरिष्ठ न्यायमूर्तींनी. मग एवढं सगळं जुळवून त्यांनी गायकवाड आयोग लागू केला. पुन्हा तो चॅलेंज झाला, पुन्हा तो रद्द झाला. मी कायद्याची भाषा तुम्हाला सांगतो. पुन्हा नारायण राणे समितीने पण काहीतरी केलं, तेही रद्द झालं. गावगाड्यातला जर मराठा मागास झाला असेल, साधा प्रश्न साधा, मराठा समाज जर पिछडला असेल तर मग पुढे कोण गेलं? पुढारला कोण? फॉरवर्ड कोण झाला? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही राज्य फक्त मराठ्यांसाठी चालवताय, ओबीसीसाठी नाही. ओबीसीचा एकही आमदार बोलायला तयार नाही. ओबीसीचे 9 मंत्र्यापैकी एकही मंत्री बोलायला तयार नाही. पवार साहेब तुम्हीही बोलायला तयार नाही. काँग्रेस, तिकडे राहुल गांधी म्हणतायत ओबीसीची जात आणि हायजॅक करण्यात आली पाहिजे, ओबीसी खवळलाय, ओबीसी आला तर तुमचं काही खरं नाही. पण राहुल गांधी साहेब तुमचे महाराष्ट्रातले वतनदार, पृथ्वीराज चव्हाणांपासून थोरातांपासून त्या कदमांपर्यंत, आणि तुम्ही ह्यांना बोलायला सांगा की ओबीसीचं आरक्षण गेले. अरे ओबीसीच्या बाजूला उभा राहा, नाहीतर ओबीसी तुम्हाला ही माफ करणार नाही. आता हिंगोली हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे. हे मी जबाबदार म्हणजे उगाच काहीतरी भाषणात बोलायचं, टाळ्या खायच्या म्हणून नाही बोलत. कळमनोरीला आपला ज्यावेळी रॅली झाली, मोर्चा झाला, 1 लाखापेक्षा जास्त लोक होते. 1 लाखापेक्षा जास्त. आता प्रश्न उरलाय. हे बघा, लक्ष्मण हाके तुमच्या समोर आलाय. तुम्हाला मी पेट्रोल डिझेल देऊ शकत नाही, गाडी देऊ शकत नाही, पहिलेच सांगतोय मी तुम्हाला. लक्ष्मण हाके कारखानदाराचं पोरगं नाही, आमदाराचं पोरगं नाही, खासदाराचं पोरगं नाही. दादा हो, मी एक मेंढपाळाचं पोरग आहे, मी एक धनगर समाजाचं पोरग आहे. माझ्या समाजाची 4 पिढ्यांची लढाई आहे. माझा समाज मला डोक्यावर घेऊन नव्हे देव देवाऱ्यात पूजेल. पण मी माझ्या समाजाला समजावून सांगितलंय की आपल्या गावागड्यातलं ताटातलं आरक्षण आपल्याला वाचवायचंय. आज आपल्या अंगावरची कपडे काढून घेतले तर तुम्ही एसटी वगैरे पुढे मिळेल, नाही मिळेल. आणि एसटी मिळेल तर काही आम्हाला भटक्यांना जर एसटी मिळाली तर काही वाईट वाटायचं काही कारण नाही शिंदे साहेब. पण आज रोजी या ताटातल्या गावात एखादं कुंभाराचं घर आहे हो, एखादं नाविकाचं घर आहे हो, एखादं सुताराचं लोहाराचं घर आहे हो, एखादं वडाराचं घर आहे हो. गावगड्यातला माझा बेडर रामोशी समाज या व्यवस्थेसाठी जीवाची कुर्बानी देणारा,
या सगळ्या लोकांच्या मनात एकी निर्माण करावी लागल, विश्वास निर्माण करावा लागल आणि आपलं हे ताटातलं आरक्षण वाचवावं लागल. काहीतरी चिल्ली पिल्ली सोडली जातात. हाके नफा ते जरांगे एवढं बेकार चोट आहे. एखादा शब्द बोलू दे, तेवढं स्वातंत्र्य द्या केला. तुम्ही पारा आमच्या नेत्यांची आय माय काय वाटतं ते काढताय. ते काय म्हणतोय माहिती आहे का, मी लढतोय ना, याला सांगा एसटीच्या आरक्षणाची लढाई लढायला सांगा. बुद्धिभेद करायचा प्रयत्न चालू आहे. ती जरी चौथी नापास असलं तरी त्याला एवढं बेनं ते उपोषणाला बसून तयार झालंय. म्हणतोय ह्याला एसटीची लढाई लढायला सांगा. अरे या मूर्ख माणसाला, चौथी नापास माणसाला एवढी अक्कल नाही की 27% आरक्षणापैकी विजयंती मधलं 3.5% आरक्षण धनगर समाज घेतो. मूर्ख माणसा आमची पोरं कुठेतरी इंजिनियर, कुठेतरी वकील, कुठेतरी शिक्षणामध्ये, कुठेतरी झडपी मध्ये या ओबीसी आरक्षणामधनं जातात. त्यामुळे बुद्धिभेद करून घ्यायचा नाही. आता मेजर ओबीसीची जबाबदारी आहे की गावातल्या ओबीसीला जागं करायचं आणि जातीची युती करून 1 सप्टेंबरला आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचं. एक जबाबदारीने सांगतो, पत्रकार बांधव माझ्या समोर आहे. आज ओबीसी जात्यामध्ये मी विशेष करून महाराष्ट्रामधल्या दलित चळवळीमधल्या आंबेडकरी जनतेमधल्या नेतृत्वाला मी आव्हान करू इच्छितोय. 8-10 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी ओबीसीचं ताट त्यांना राहू द्या ही भूमिका घेतली. पण आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मी आव्हान करतोय, बाबासाहेबांच्या नातूला आव्हान करतोय. आम्ही आज रोजी जात्यात आहोत, एससी आणि एसटी सुपात आहे. त्याचं कारण सांगतो. हे मनोज जरांगे म्हणतोय ना, मी तुमच्या नोंदी रद्द करू देत नाही, मी तुमची कास्ट व्हॅलिडिटी रद्द होऊ देत नाही. म्हणजे जात प्रमाणपत्र व्हॅलिड करणारी जी कास्ट व्हॅलिडिटी कमिशन आहे त्याला दिवाणी कोर्टाचा अधिकार आहे. त्याच्या कामकाजात कोण हस्तक्षेप करू शकत नाही. पण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं काल एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आणि त्या कास्ट व्हॅलिडिटी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आता काय निर्देश दिले हे मला कळले नाही, पण सरकारला कास्ट व्हॅलिडिटी करणाऱ्या कमिशनला कुठलाही आदेश द्यायचा अधिकार नाही. कारण ती कास्ट व्हॅलिडिटी कमिशन फक्त ओबीसीला सर्टिफिकेट व्हॅलिड करत नाही, तर ती एससी आणि एसटी ची सुद्धा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड करते. मग जर तिथले कायदे कानून बदलले जाणार असतील तर उद्या एससी एसटीचं सुद्धा हाल असणार आहे. मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही, खूप विचारानं बोलतोय. काय मुद्दे तुमच्या समोर मांडावेत. आज रोजी तुमचं आरक्षण संपलंय ही खोडगाट मनाशी बांधा. कुणी काहीही म्हणू द्या. आपले ओबीसी मधले अनेक नेते मंत्रिमंडळ आहेत, 9 नेते, 9 मंत्री आहेत ओबीसीच्या मंत्रिमंडळात. एकही ओबीसीचा नेता बोलायला तयार नाही ओबीसीचं आरक्षण संपलंय. एकही आमदार बोलायला तयार नाही. आम्ही बोलायला लागलो नुसतं असं कोणाला बघते असं. ते विखे म्हणला हाकेला कोण उभं देत नाही आणि पत्रकारांनी काय याला जास्त महत्व देऊ नये. त्याचं कारण असं आहे, आपलं अज्ञान. ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसीची 4 माणसं दिसत नाहीत. लक्ष्मण हाके संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हाके आमदारकीसाठी, खासदारकीसाठी मंत्रीपद खुंटीला टांगणारा कार्यकर्ता आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला स्वतंत्रता दिली, देशाला मानवता दिली, देशाला सामाजिक न्याय दिला, देशामधल्या हर एक माणसाच्या हिताचा कायदा लिहून ठेवला. आता झुंड दाखवायची. मग गावातला एखादा कोणतरी म्हणलं मायक्रो ओबीसी. आता मायक्रो ओबीसी नाही. अरे ओबीसी कसा मायक्रो असतो? ओबीसी 60%. एखादी जात मायक्रो असू शकते, पण ओबीसी कसा मायक्रो असणार?
बरोबर आहे का? चुकीचं आहे काय? चुकीचं बोलतोय का? ओबीसी 350 जाती, काय बोललो मी? 350 जाती मायक्रो कशा असतील? संख्या अर्धी संख्या. म्हणून माझं तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हिताचा कायदा लिहिला जात नाही, ओबीसीच्या आरक्षणावर बोललं जात नाही. ओबीसीच्या बघा निवडणुका आल्या, 18 महामंडळं घोषित केली या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्यांची. वेगवेगळ्या महामानवांची संत पुरुषांची नावं देऊन महामंडळ स्थापन केली, पण त्या महामंडळांना अध्यक्ष मिळाला नाही, कार्यालय मिळालं नाही, साधा शिपाई मिळाला नाही, आणि 1 रुपया बजेट मिळालं नाही. सरकार येऊन 3 वर्ष, 2.5 वर्ष झाली. अरे लोकनेते गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळाला 1 कोटी 2 कोटी रुपयाच्या पुढे पैसे देऊ शकत नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला हजारो कोटी रुपये, 40,000 कोटी रुपये. ऐका कशासाठी सांगतो? ओकलेन, जेसीबी, स्कॉर्पिओ, कर्ज घ्यायचं, कर्ज बुडवायचं. हायवा वाळूवाले, गोदापट्ट्यातली वाळू, पाहून महिन्याचं वरतो रे, हे वड वाळू उपसायची, या कडेला घाबरायचं नाही. अरे महसूल मंत्र्याला मी थाप्यावर बांधतोय, तुझं काय रे? हे जे आंदोलन आहे ना, हे रेतीवाल्यांचं आंदोलन आहे, वाळूवाल्यांचं आंदोलन आहे. मनोज जरांगेचं, त्यांच्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी, नोकऱ्यासाठी जर हे आंदोलन असतं तर ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा, मेरिट पेक्षा ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचं मेरिट कमी आहे, पण तरी पण त्यांना ते आरक्षण नकोय. कारण गाववाड्यामध्ये तुमच्या आमचे पोरं कुठेतरी नेतृत्व करायला लागलेत, कुठेतरी पुढे यायला लागलेत. अरे गावगाडा तुमचा आहे, गावगाड्यातल्या या ओबीसीने एकत्र यायचं ठरवलं ना, अरे वाहून जातील, यांची डिपॉझिट जप्त होतील, डिपॉझिट जप्त होतील, डिपॉझिट. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय का? धनगरे बघायचे असतील तर आरेवाडीच्या बिरोबाला जा, माळेगावच्या खंडोबाला जा. बंजारा बघायचा असेल तर पोहरा देवीला या कधीतरी. वंजारी बघायचा असेल तर दसऱ्याच्या मेळाव्याला भगवानगडाला या. 18 पगड जाती लोक वडिलाला, 18 पगड जाती आपल्या कानिकनाथ गडाला जा. भटके विमुक्त जातीला मध्ये, अरे महिना जत्रा आमच्या माळेगावची बनली. तुम्हाला जेजुरीच्या खंडोबाला गेला तर प्रत्येक वर्षात 2-4 जत्रा होते. समोरची अमावस्या वेगळी, बाकीची अमावस्या वेगळी. कधी कुठल्या अमावस्येला फक्त भटक्यामधले कोण भटके त्या अमावस्येला येतात. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही या कारखानदारांच्या नादी लागलात. कारखानदारांच्या नादी लागून आमच्या ओबीसीचं आरक्षण तुम्ही बुडवलंय, डुबवलंय. तुम्ही आमच्या बाजूने बोलत नाही आहात. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसी कधीही माफ करणार नाही. अहो, आम्ही तुमच्याकडे बघून आम्हाला वाटलं होतं या महाराष्ट्रामधला कोणतरी पंतप्रधान होईल. आता आमचं तर होत नाही. 1, 2, 3 काय होती माणसं बिचारी पंतप्रधान पदाच्या लायकीची गेली निघून. आम्हाला वाटलं होतं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाकडे जाईल, पण देवेंद्रजी गावगाड्यातल्या ओबीसीच्या अनाथ जर माती तुम्ही कालवली तर महाराष्ट्रातल्या एकाही माणसाचं देशाच्या पंतप्रधान पदाचं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकणार. का बोललं असं? का बोललं ते सांगतो. या महाराष्ट्राचा इतिहास असा सांगतो, दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. मी मराठा विराठा म्हणत नाही, महाराष्ट्र माझा. तुम्ही तख्तच राखा फक्त. तुम्ही लाल किल्ल्यावरची दोरी फडकवू शकत नाही, कारण तुम्ही गावगाड्यातल्या लोकांच्या अनाथ माती कालवताय. तुम्ही गावगाड्यातल्या ओबीसीचं, भटक्यांचं, पालातलं आरक्षण तुम्हाला पाहिजे. गावच्या पोलीस पाटलापासून, सरपंच पदापासून, सोसायटीच्या अध्यक्षापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतची पदं तुम्हाला पाहिजे. शरदचंद्रजी पवार अशानं पंतप्रधान होता येणार नाही तुम्हाला. का बोलतोय हो हे सगळं? पवार काय आमचे विरोधक आहेत? अहो, 500 संस्थांचं अध्यक्षपद पवारांच्या घरात आहे. कसा तुम्हाला न्याय भेटल? उद्या रयत शिक्षण संस्थेमध्ये 50 जागा ओबीसीच्या निघाल्या.
50 जागा ओबीसीच्या निघाल्या. ओबीसीला कोण जाईल होत्या ओबीसीच्या जागेवरती? तुम्ही जाचाल? कोण जाईल? कुणबी असू दे, कुणबी मूळ कुणबी ठीक आहे ना, मराठा कुणबी बोगस सर्टिफिकेट वाला. तुमच्या आमच्या हातात तोंडातला घास पडवला जातोय. आता माणसं म्हणतील हो शिंदे साहेब, माणसं काही हाके सर आमचं बरं चाललंय, आता आमच्या घरावर स्लॅब पडलाय, आमच्या घरात 4 व्हीलर आले, आमचं लय बरं चाललंय. काय आणलंय आरक्षण? कसलं असतंय आरक्षण? आपल्या पोरांना हाय तर त्यांच्या पोरांना बी मिळू द्या की. आज सगळंच त्यांच्याकडे आहे की तुमच्याकडे काय आहे? या महाराष्ट्राची तिजोरी 7 लाख कोटीची आहे. हे सांगावलं मी प्रत्येक सभेत सांगतोय. 7 लाख कोटीच्या तिजोरी मधलं अर्ध्या लोकसंख्येला बजेट किती मिळतं? कुठे साहेब? अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळालं पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी? जाऊ दे, ते 7 लाख कोटी बाजूला घेऊ. किती मिळालं पाहिजे? 100% किती मिळालं पाहिजे? काय अरे काय बोलताय तुम्ही? 100% मिळाल्यावर राहो तुम्ही कुठल्या कुठं पोचला असतं. ते SC ST बांधवाला अजून मिळालेलं नाही. आणि SC STचं आरक्षण 1950 पासून आहे. या जरांगेला खोलचेला कोणीतरी सांगा, अरे SC STला आरक्षण 1950 पासून आहे. अरे अजून त्यांच्या घरावरचं कार्ड निघालं नाही. अजून लोक झोपडपट्टीत राहतात, अजून लोक 10 बाय 10च्या घरामध्ये राहतात. अजून आमची SC STची बांधव 5वी-6वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. तुला सांगितलं कुणी की आमच्या मागासांच्या आरक्षणात आला म्हणून तुझ्या घरावर कौलं बसतील? ते त्यात पडलं नाही. तुमचं आमचं जे काही तुमच्या आमच्या ताटात महामानव बाबासाहेबांनी जो तुम्हाला अधिकार दिला तो त्यांना संपवायचा आहे. मग काय सांगतो तो 100% बजेट. त्या 100% बजेट पैकी किती तुमच्या आमच्या वाट्याचं? किती किती मिळायला पाहिजे? थांबा सांगतो. हा किती? तुम्ही बोलाय तुमचं मत आहे. 5-50 आमदार खासदार येतोय. 5 कोण म्हणलं? 5%. अजून कोण म्हणते किती टक्के? 4%. 4. थांबा येतो तिथे 2%. देवेंद्र फडणवीस साहेब 2% सुद्धा तुम्ही 1% येत नाही. 1%, 0.6% बजेटरी तरतूद या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी. महात्मा ज्योतिराव फुले महामंडळाला पैसे नाही मिळणार. अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला पैसे नाही मिळणार. वसंतराव नाईक महामंडळाला पैसे नाहीत मिळत. तोच तर ओबीसीला समजावून सांगतोय. आता काल परवा एक नोटिफिकेशन निघालं. आमच्या ओबीसीची एक मागणी आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आमची जात निहाय जनगणना झाली पाहिजे. काल परवा मुख्यमंत्री महोदय म्हणाल आमची लई दिवसापासूनची मागणी आहे जात निहाय जनगणनेची. आणि प्रेसमध्ये बोलले अरे मी कार्यकर्ता आहे. जात निहाय जनगणनेचा कुठलाही GR केंद्र सरकारनं काढलेला नाही. फुल थापांना पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, जात न्याय जनगणनेचा रकाना नाही ओबीसीचा. तुमची जनगणना ओबीसीची होणार नाही. आणि तुमची जनगणना जर झाली तर तुम्ही हक्क मागचाला, तुम्ही अधिकार मागचाला, तुम्ही बजेट मागचाला, तुम्ही निवडून याचाला. आणि मग आमची पिढ्याचं महसूल मंत्रीपद, अर्थमंत्रीपद, कृषी मंत्रीपद, गृहमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, मग DCC बँकांची अध्यक्षपद, मग आमच्या 200 कारखान्यांच्या मालक्या तुम्ही मागचाला, तुम्ही मोठं होताला. तुमची संख्या मोजून कशी चालेल? टाळकी तुमची जर मोजली, कोण नाही वाट 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 करायला लागला की त्याला कसा बाजूला काढायचा, त्याला कसा बदनाम करायचा, त्याला कशी शिवराळ भाषेत शिवी द्यायची, यांच्यात फूट कशी पाडायची, यांच्यात मारामारी कशी लागत्या तुम्ही बघताय. गेली 8-10 दिवस झालं. हे बघा आपली माणसं मंत्रिमंडळात आहे, जबाबदारीच्या पदावर आहे. त्यांची काही मजबुरी असू शकते, आपण समजून घ्यायचं. पण दिल्लीला जंतर मंतर वरती विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं. ते प्रसाद लाड, उदयजी सामंत, विखे पाटील, तो कुठला ह्याचा
साताऱ्याचा काय काय शंभू काय शंभू देसाई आज फीस घेऊन बसलाय. शंभू देसाई हे बहादर मनोज जरांगेचं आंदोलन अजून लांब आहे. तोपर्यंत बहादर त्याच्याकडे यर झाल्या गाडाव मेलं वजानन शेंगरू मेलं यार झाल्यानं. अहो ऐका पुढचं ऐका. अरे त्या दिल्लीच्या जंतर मंतरवरती सोनम वांगचुक नावाचा एक शिक्षण तज्ञ उपोषणाला बसला. कोण आहे माणूस माहितीये का तेव्हा? तो माणूस IIT इंजिनियर आहे. तो माणूस शिक्षण तज्ञ आहे. तो माणूस पद्मश्री अवॉर्ड विनर आहे. तो माणूस रेमन मॅग्सेसे अवॉर्ड आहे म्हणजे नोबेलच्या तोडीचा तो पुरस्कार आहे. तो माणूस उपोषणाला बसला. शिंदे साहेब 15 दिवस तिथं एकही पुढारी गेला नाही, पक्ष गेला नाही, मेन स्ट्रीम मधला मीडिया गेला नाही. अरे देशभरामध्ये पोरं गोळा झाली, पोरं विद्यार्थी पोरांनी छातीची ढाल केली, पोलिसांचा काट्या सोसल्या आणि पोरांनी मिळून जंतर मंतरचं आंदोलन यशस्वी केलं. आणि शिक्षण मंत्र्याचा कुणाचा घेतला, काय घेतला, पार्टी कुठली, पक्ष कुठला हे सोडून द्या, पण जंतर मंतरचं आंदोलन जर पोरं उभं करू शकत असतील तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आंदोलन न भूतोय न भविष्यात होणार आहे. आम्हाला कॉन्फिडन्स आहे. फक्त आडवं पाय घालू नका. त्याला काय आहे? कोण ऐकतंय? काल 2 नेत्यांचं राज्य लेवलच्या देश पातळीवरच्या नेत्यांचं फोन आलं. सर ओबीसीचा मोर्चा काढायचा तर मोठा काढूया. उगं 5-10 हजार माणसं आल्यावर आपली बेइज्जती होईल. राहिली कुठे तुम्हाला इज्जत? हाय कुठं? एवढं वाढून सांगतोय एकही अरे आतापर्यंत काही आमदाराचा किंवा कुठल्या माणसाचा आजपर्यंत आपल्याला फोन आला नाही. येड्यात काढले जाते तुम्हाला. तो प्रसाद लो अल्लाड रिश्वतखोर हरामखोर ठेरपोट आहे. आता बोलावं लागलं मला बॉडीवर. वाईट वाटतंय राव. तो म्हणतो ह्याच्या मागे 2-4 माणसं नाही. आमच्या मनोज दादांना आवाज दिला 5-50 हजार माणसं गोळा होते. म्हणजे तुम्ही थंडीच्या जोरावर गोरगरिबाचं सामाजिक मागासांचं आरक्षण काढून घेणार? संविधानाला हे मान्य नाही. म्हणून बाबाओ माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. भाषण लय करावंसं वाटतंय. लय मुद्दे चौफेर तुम्हाला सांगावेसे वाटते. अजून मुस्लिम समाजामध्ये 60% मुस्लिम ओबीसी मध्ये त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागलं. लेखा हो शब्बीरबाई अन्सारीने 80 GR सरकारकडून काढून घेतले. बिचारा गेला. तो माहीत सुद्धा नाही मुस्लिम समाजाला. शिक्षण नोकऱ्यामध्ये जे मुस्लिमांचं प्रमाण दिसतं ना त्याच्या मागं तो शब्बीरबाई अन्सारी नावाचा एक माणूस आयुष्यभर मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून आजपर्यंत काम करणार होता. माननीय भुजबळ साहेबांनी ओबीसीच्या संदर्भात वेळोवेळी मागच्या अनेक वर्षामध्ये भूमिका घेतली. पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण केलंय. 2026 सालामधलं तुम्हाला आम्हाला वास्तवावरती काम करावं लागलं. आंदोलन उभं करावं लागलं. काही चुकीचं बोलतोय मी तुमच्या समोर? काही वाईट बोललो? हे बघा एखादा माणूस झाडावर चढला शेंड्याकडे जायला लागला. आपलीच माणसं म्हणते अरे लय वर चढलंय. आपण ते वर कसं चढलंय? किती प्रामाणिक प्रयत्न करून ती वर चाललंय. नाही खालच्यानी त्याला नुसतं झाड आलं आणि वर चाललं ह्याला खाली वर. अरे बाबा हो गावगाड्यातल्या कुठल्याही आंदोलनाला एक चेहरा लागतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींचा चेहरा होता म्हणून मिळालं ना. गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या दीनदलितांना रिझर्वेशन सारखं धोरण मिळालं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद होता ना. काय सहन केलं असेल त्यांनी? माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबा हो. कुणी म्हणाल आपलं बरं चाललंय, कुणी म्हणाल मला मंत्रीपद मिळालंय, कुणी म्हणाल आमचा माणूस म्हणतोय आपली माणसं बोलत नाही म्हणजे हाकेसराच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणतील तुम्हाला. पण बाबा हो गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे आणि जिल्ह्याच्या पलीकडे मुंबईची राजधानी आहे आणि मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे. अरे प्रपंच कोणी चालवतं? तुम्ही नेकीनं वागता, नेकीनं जगता, कष्ट करता. तुम्ही कुठे बँक मिळवली का आजपर्यंत 5-50 कोटीला? तुम्ही जगणार आहे, तुम्ही उपाशी नाही मरणार. ही लोकशाही तुम्हाला उपाशी मरू देत नाही. पण
मान सन्मान इज्जत अधिकार राजसत्ता राजपाट हा मागून मिळत नसतो, हुजरेगिरी गुलामगिरी करून मिळत नसतो, तर त्याला संघर्ष उभा करावा लागतो महामानव बाबासाहेबांसारखा. तेव्हाच सर्वसामान्य माणसाच्या हिताचा कायदा लिहिला जातो. का आम्हाला जाऊ वाटत नाही का एखाद्या पक्षामध्ये? जाऊ काय? उद्या जाऊ का एका पक्षात? बघू माझ्या घराचं, बघू माझ्या जातीचं, जाऊ का उद्या? गाव वगैरेतल्या हर एक माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. एवढं तुम्हाला बेदखल केलं जात असताना, एवढं तुम्हाला नावं ठेवली जात असताना, एवढं तुम्हाला ट्रोल केलं जात असताना, एका माणसाला ओबीसीच्या एका नेतृत्वाला असं शोधून डॅमेज करायचा प्रयत्न चालू आहे. कधी काळी भुजबळ साहेबांना तुम्ही आईमाईवरून शिव्या दिल्या, कधी काळी देवेंद्र फडणवीसांना तुम्ही आईमाईवरून शिव्या दिल्या, कधी काळी मुंडे बंधू भगिनींना ते तर कधीच आरक्षणावर बोलत नाही, पण त्यांची आईमाई तुम्ही काढली. आणि मग आमच्यासारखी तर रोजच आहे लढणारे आम्ही गावगाड्यामध्ये. त्याचा दम नाही लक्ष्मण हाकेवर बोलायला. गावगाड्यामध्ये तो भटाभल्यांना नडलाय आजपर्यंत, पण या मेंढपाळाच्या पोराला नडून दाखव. गावगाड्यातल्या 350 जातीची भाषा बोलतोय. काय चूक केली आम्ही? महामानव जर बोलले नसते तर तुम्हाला आम्हाला लाख मोलाच्या मताचा अधिकार मिळाला असता का? आणि ह्या वतनदारांनी जागेदारांच्या हातात जर संविधान लिहायचं त्यावेळी जर हे कुठलं एखादं बांडगुळ तिथं असतं, तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार दिला असता का? दिला असतं काय? दिला असतं का तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार? मग फुले शाहू आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला लाख मोलाचा जो हा अधिकार दिलाय, हा अधिकार काढून घेतला जात असताना एक दिवस वारीला जाता की नाही? वारीला जाता की नाही? जत्रेला जाता की नाही? मग आपल्या हक्क अधिकाराचं इमान, आपल्या पुढच्या पिढ्याचं इमान. आणि बघा लय समजावून सांगतोय हो शिंदे साहेब, सराफ साहेब, लय समजावून सांगतोय हो, पण प्रकर्षाने मला आठवण एका माणसाची येते. नक्की मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय. हरी नरके स्वर्गीय हरी नरके साहेब जर असते ना, अजून यामध्ये क्लॅरिफिकेशन दिलं असतं. त्यांच्या जागेवर मला पण काही वर्ष त्या राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून काम करायची संधी मिळाली. आणि ते धोरण कसं ठरतं, आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कुणाला दिलं जात नाही, हे धोरण ठरवण्याचा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे. पण त्या राज्य मागासवर्ग आयोगाला हे सरकार वेचत नाही. ते काय म्हणतंय बघत नाही, सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही, तर तुमचं आमचं कधी काय कर. म्हणून बाबा खूप काही बोलता येण्यासारखं आहे. पत्रकार बांधवांशी संवाद साधायचा आहे. तुम्ही बहुसंख्येनं पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटसला यायचंय. ही लढाई आताची जर आपण जिंकलो तर तुमच्या आमच्या हक्क अधिकाराची लढाई पुढे आपल्याला घेऊन जाता येईल. ही जर लढाई मागं वळून बघितलं कोणच माणसं नाही, माझंही आमचंही आपल्या कार्यकर्त्यांचंही मॉरल डाऊन होईल. आम्ही कुणाच्या जोरावर हे बोलतोय? तुम्ही इथं सगळी 18 पगड जातीची माणसं बसलेले आहात म्हणून तुमच्या जोरावर बोलतोय. तुम्हीच जर नसाल बरोबर, मग कुठेतरी लेख लिही, कुठेतरी कादंबरी लिही, कुठेतरी लाईव्ह चॅनलला बोल, एवढंच होईल माझ्या हातून. पण तुम्ही जर गावगाड्यातली माणसं पाहत विसरून सर्वजण जर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरला तर ही आणि तुम्हाला सांगतो 2029 नंतर लय गमती जमती आहे. ओबीसी एक झाला ना, ओबीसी एक झाला ना, लय गमती जमती 29 नंतर. आता अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी ठरवलंय, आमच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्ही डिलिमिटेशन कराच. 400च्या पुढे आमदार जाणार आहे आणि जवळजवळ 100च्या आसपास खासदार जाणार आहे. आणि गावागाड्यातला ओबीसी एक झाला मग झाला तर म्हणतोय आम्हीच कमी पडलो, आम्हीच जर कपाळ करंट निघालो, आम्हीच जर आमच्या भांडत बसलो तर मग नाही बरं. मग तुमची संख्या असूनही तुमच्या बोडक्यावर आजपर्यंत कोण बसले तेच बसला. डिलिमिटेशन झालं, परिशीलन झालं, मतदारसंघांची संख्या वाढली की या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री होणार आहे. हे तुम्ही आज इथं लिहून ठेवा. तो नशीबवान, जो कष्टकरी, जो महाराष्ट्रातल्या
मात्र पगड जातीची भाषा बोलेल, जो 14 करोड जनतेच्या दायित्वाची भाषा बोलेल, त्याला संधी आहे बाबा. आणि कोण जर मला काही मिळतंय का, माझं काय होतंय का, मला काही मिळेल का, मग माझं आता बरं चाललंय, नाही होणार. मग तुम्ही विखुरलेले राहणार. मग 350 जातींचे तोंड चारी दिशेला राहणार. बाबा हो, मी खूप काही तुमच्या समोर बोललो, खूप काही बोलायचं होतं, पण संवाद साधण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. हिंगोली जिल्हा ओबीसींचा बालेकिल्ला. आणि परत एकदा सांगतो, इथून पुढे सुद्धा हिंगोली जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्लाच राहणार. काही झाले चुका मान्य आहे आम्हाला, पुन्हा नाही होणार चुका. तुमचा ओबीसीचा माणूस असताना पण ती तुमची भाषा बोलणारा पाहिजे, नुसतं असून मी चालणार नाही. म्हणून बाबा हो, खूप काही बोललो तुमच्यासमोर, खूप वास्तव तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतला. आणि इथं आल्यानंतर माझं जे तुम्ही स्वागत केलं, आदर सत्कार केला, 12 हत्तीचं बळ वाढलंय हिंगोलीत आल्यानंतर. कुठल्या पंढरपूरच्या पलीकडे सांगोला माझं गाव आहे. पंढरपूरच्या पलीकडं एकही माईचा लाल असा राजकारणी नाही की त्याच्या अर्ध्या चहाच्या कपाच्या मिंद्यात आहे. मी जर कुणाच्या चहाच्या मिंद्यात असतो ना, लक्ष्मण हाके आता येऊन यांची ही जी काही आता वागतात ना, याच्यावर बोलला नसता. गावगड्यातल्या 11 पगड जातीचीच लोक आमच्या पाठीशी उभा आहेत आणि त्याच भविष्यावर आम्ही बोलतोय. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय हिंद.